नमस्कार, मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. ज्यांची नावं जाहीर होणार त्या मंचावर येतात, गप्पा मारतात आणि जो मधला वेळ असतो त्या मधल्या वेळात सुद्धा शांत बसत नाही. तर कुणी सासूशी बोलते, कुणी मिस्टरांशी गप्पा मारतं, कुणी बिचारी मैत्रीण जी आली होती त्या पुण्यातल्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आणि जिला घरी जावं लागलं आणि ह्या इकडे आल्या, मग त्यांना फोन करून मुद्दाम सतत जाणीव करून देतात की मी कशी जिंकले आणि तू कशी नाही आलीस. हे सातत्याने सुरू आहे, पण प्रत्येक टप्प्यावर आनंद महत्वाचा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या माऊली इथे बिनधास्त खेळतायत, कारण माऊलींचे हे तिथे बसून मुलांची काळजी घेतायत आणि जणू काही काळजी करू नकोस, तू 2 दिवस आनंदासाठी गेली आहेस, आनंदात राहा असं सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवतायत. त्या तमाम नवरे मंडळींना माझा मनापासून नमस्कार आणि त्याचबरोबर सगळ्या कुटुंबांना शुभेच्छा देऊन आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. स्वागत करूया ऋतुजा डाके, निकिता देशपांडे, प्राजक्ता चांदवडकर, गीतल लोयरे, श्रीकांता जोशी आणि गायत्री तळेकर. माझं नाव श्रीकांता अमोल जोशी. माझं सासर शिरूर इथलं आहे, माझं माहेर पुण्यामध्ये आहे. बरं, ते जांभूळवाडी इथे आहे. पण कोण कोण असतं तिकडे? शिरूर मध्ये आम्ही 11 जण राहतो. मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे सासरे, सासूबाई, मोठे दीर, मोठी जाऊ, त्यांची 3 मुलं आणि माझी एक सूनबाई, म्हणजे जावेची सून. तुम्ही म्हणजे ती सभासद नोंदणी करायला येतात ना, तशी सगळ्यांचीच नावं सांगितली हो ना. मग शिरूर मध्ये कधी गेलात तुम्ही? मी आता मम्मीकडे सुट्टीसाठी आलेली आहे 4-5 दिवसासाठी. पण मला सांगा, तुमच्या घरी साधारणतः 6 वाजता जेव्हा होम मिनिस्टर सुरू होतो, कसं असतं वातावरण आई बाबांकडे? आता मम्मीच्या इथं म्हणजे दर सोमवारी पप्पा आणि मम्मीची दोघांचे भांडणं होतात दर सोमवारी, कारण सोमवारच्या दिवशी पप्पांना असते सुट्टी. पप्पांना होम मिनिस्टर जास्त ते पाहत नाही, ते फक्त न्यूज वगैरे बघतात, क्रिकेट वगैरे बघतात. आता होम मिनिस्टर ते म्हणते आता होम मिनिस्टर लागलंय, मला लावायचंय टीव्ही, ते रिमोट घेऊन जातात. त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होतात आई बाबांमध्ये. आता प्रेमाची भांडणं असेल आता कशी असेल? पप्पा मग मागून म्हणतात की जाऊन दे ग, मला लपवू दे, नंतर मी परत देईल तिला. आणि मग त्यांच्या दोघांचे दर सोमवारी भांडणच होतात त्यांची. म्हणजे सोमवारी जर त्यांना सुट्टी नसेल तर बरं असं आईला वाटतं. हो, मग मी तेच म्हणते की एक काम करा, तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर जा, दुपारी कशाला जाताय? आता तुम्ही काय उखाणा घेणार, काय करणार? उखाणा घेते. घ्या. विनायक जी बैठ्या ब्याव में, कळस लियो में हाथ, अमोल जी को नाव लेऊ, आदेश भाऊ थाका वाजते खास में आज. ह्याचं मराठीमध्ये एक्सप्लेन असं आहे की लग्नामध्ये गणपती ठेवून कळस मी हातात घेते आणि अमोलजींचं नाव घेऊन आदेश भाऊ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी आज नाव घेते. अरे वा 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 वा, किती छान. मला आधी म्याव ब्याव काय कळेलच झालं, म्हटलं हे काय नवीनच आहे, पण छान, किती गोड आहे. आमचं म्हणजे पूर्वज जे आहे ते राजस्थान मधले आहेत, पण आता आजोबांपासून आम्ही सगळे पुण्यामध्येच राहतो. माझं नाव गायत्री दत्तात्रय तळेकर. माझं माहेर नसरापूर, घाटाच्या पलीकडे 30 किलोमीटर. नाही, घाटाच्या पलीकडे म्हणजे कुठल्या? कात्रज घाटाच्या पलीकडे. अच्छा, म्हणजे असं पण असतं का, घाटाच्या पलीकडे आणि घाटाच्या अलीकडे? अलीकडे म्हणजे काय? अलीकडे पुणे, पलीकडे माझं माहेर नसरापूर. हे मला पहिल्यांदा कळलं असं अलीकडे पलीकडे असतं. बोला, कसं वाटतंय? खूप छान सर. आज तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय? सर, आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे की स्त्री जातीचा सन्मान. तर माझ्या सासरी आहे ना सर, ही लाईन अगदी समर्पक होते, कारण माझ्या सासूबाईंना ना मुलगी नाहीये आणि आम्ही 3 जावा आहेत, तर आमच्या घरात एकही मुलगी नाहीये, आम्हाला सगळ्यांना मुलंच आहेत. तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला 3 सुनांना खूप मुलीप्रमाणे सांभाळलंय सर. आणि घरात काहीही काय करायचं असेल किंवा कुठली गोष्ट करायची असेल तर आम्ही सगळे मिळून बसतो, चर्चा करतो आणि त्यात आमचंही मत असं की विचारात घेतलं जातं की असं नाही की बायका आहे त्यांना काय विचारायचं, त्यांना काय कळतंय, असं नाही. आणि आम्हालाही प्रत्येक गोष्टीत तुमचा सहभाग करून घ्या. हो सर. बर, मग आता काय उखाणा की? हो, उखाणा घे सर. अनुसूयेच्या सत्वासाठी देव झाले लहान, दत्तात्रय रावांच्या सुखासाठी प्राण ठेवीन घाण. अरे बापरे.
नमस्कार. माझं नाव गीता अक्षय लोयरे आणि मी पुणे कोथरूड इथून आलेली आहे. पण सगळं बालपण पुण्यातलंच आहे. हो, पुणे शुक्रवार पेठ. आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ होती आणि बाबांचा जॉब होता. इथे कोण आहे सासरी? सासरी सासूबाई, सासरे, माझे अहो आणि माझे दीर. तुम्ही आता चेहऱ्यावरून जशा दिसता आहात शांत, तशा घरी नाही ना? म्हणजे शांत आहे मी, मिक्स्ड असा स्वभाव आहे माझा. म्हणजे खोड्या काढायला आवडतात की नाही? खोड्या लहानपणी खूप काढल्यात. कुठली लक्षात राहिलेली खोडी कुठली? आम्हाला शाळेत जायला रिक्षा असायची, तर रिक्षात जी मुलगी होती तिला मी ओरखाडलं होतं. तर माझे रिक्षावाले काका त्या मुलीला घेऊन माझ्या घरी माझ्या पॅरेंट्सला दाखवायला आले की बघा तुमच्या मुलीने असं केलंय. हे नखानी हो, ओरबडायचं. हो. हा काय छंद आहे तुमचा? नाही, असं झालं होतं. देन त्याच्यानंतर चौथीत माझी शेजारी बसणारीच मुलगी, म्हणजे माझी मैत्रीण, तिचं नाव त्रिपुरी होतं. तर तिने जस्ट असं फन मध्ये मला बेंचवरून धक्का दिला आणि मी चुकून खाली पडले आणि आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणी हसायला लागल्या. मला राग आला, मी बेंचवर बसले आणि मी तिला इतक्या जोरात ढकललं की तिचे पुढचा दातच तुटला. सत्कार करायला पाहिजे तुमचा. लग्नात काय घडलं होतं? लग्न माझं कोरोनामध्ये झालं आणि तेव्हा ते घरी बघायला आले. पहिलं स्थळ होतं. तर आले ते आमच्या घरी रविवारी येऊन गेले आणि त्याच दिवशी रात्री त्यांचा फोन आला की आम्हाला मुलगी पसंत आहे. मग ते दत्त जयंती होती तेव्हा 2 दिवस ते गावाला जाणार होते. त्याच्यानंतर मग फ्रायडेला आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि देन त्याच्यानंतर जस्ट म्हटले की, म्हणजे मी म्हटले की आपलं जाऊन घर वगैरे बघून येऊ. ते म्हटले मुलीलाही घेऊन या. मग काय कसं बघून येऊ म्हणून पॅरेंट्स बरोबर मीही गेले आणि देन मी म्हटलं हा सगळं छान आहे, मुलगा छान आहे, सगळं आहे म्हणून मग मी म्हटले हा काही हरकत नाही. तरी आणि त्याच दिवशी माझा टिळा ठरला आणि तोही नेक्स्ट डे. आणि लगेच? शॉपिंग नाही, काही नाही. म्हणजे फ्रायडेला पण तुम्ही असं मान्य नाही ना करायचं, आजच्या आज ठरतंय उद्या टिळा. हा, परवा. मला असं वाटत होतं की अजून थोडं बोलावं आणि अजून थोडं म्हणजे समजून घ्यावं. एवढं तर पाहिजे ना. पण ते एका दिवसात झालं. आता किती वर्ष झाली? आता 11 महिने होतील 31 तारखेला. त्यांना माहितीये तो छंद तुमचा? हो, त्यांना सांगितलंय की बाबा जास्त मला राग आला की मी ओरबाडते असं? त्यांना थोडा अनुभवही आलाय की राग आल्यावर मी काय करते. देवा, काय चांगला छंद जोपासलाय तुम्ही. पण छान वाटतंय ना. हो. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणा. गाणं नको, उखाणा घेत. बरं घ्या उखाणा. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही अक्षय रावांसारखा हिरा. काय सांगता? हो. हो. माझं नाव ऋतुजा तुषार डाके. हा, मी चिंचवडला असते बरं. आणि आता मी माहेरी कात्रजवरून आली आहे. बरं केलं. म्हणजे अलीकडनं आलात का पलीकडनं? अलीकडून आली आहे. घाट पुढे, माझ्या घराच्या पुढे या घाट. पलीकडे राहतात ना हा. तिकडे. मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? सख्या आत्याचा मुलगा. मग कितवी पासून बघत होता आत्याला? आत्याला लहानपणापासूनच बघत होते. म्हणजे आत्याच्या लहानपणी तुम्ही काय करत होता? मी नव्हते सर तेव्हा. मग तुम्ही म्हणालात ना आत्याला लहान. आत्याला मी लहान असताना बघत. तुम्ही लहान होता आणि आत्या मोठी होती तेव्हा तुम्ही बघत होता. हो सर. आणि तुमचं लक्ष आत्याच्या मुलाकडे होतं? नाही, लहानपणी तसं काही नव्हतं, मग पण मोठं झालं तेव्हा. पण मुलगा कधी बघितला आत्याचा तुम्ही पहिल्यांदा? आता एवढं आठवत नाही सर, मी लहान होते ना. मग तेव्हा खेळ खेळायचा तुम्ही ना? हो, खेळायचो आणि गौरी गणपतीला दरवेळेस आम्ही लहानपणी जायचो आत्याच्या घरी. आत्याकडे जायचं. हो. कशासाठी? गणपतीसाठी की खेळ नाही, खेळायला? गौरी गणपतीसाठी. आणि मला आत्या म्हणजे राहायला पण ठेवायचे. आणि आत्या ठेवून तिथे द्यायची. तिथे मी राहायला जायचे ना तेव्हा आजूबाजूचे म्हणायचे की तू हिलाच सोन करून घे म्हणून. ते आजूबाजूच्यांचाच प्रॉब्लेम जास्त असतो. नाही, आणि आत्याची पण इच्छा होती माझ्या. आत्याची पण हा, इच्छा होती. मग तुम्ही काय केलं? काय नाही, आत्याकडे ठरवलं. आवडायचं राहायला? हो, खूप आवडायचं आम्हाला. पण त्याच्या आधी तुमचं दोघांचं नाही, जसं होतं म्हणजे बोलायचो आम्ही. हा, काय बोलायचे? जे सगळे बोलतात. सगळे काय बोलतात मला नाही माहिती. आत्याचा मुलगा आणि आत्याची मामाची मुलगी काय बोलते मला नाही माहिती. काय बोलायची सांगा ना. मला नाही आठवत पण सर आत्याचा आता. मुलगा कुठे घेऊन जायचा फिरायला? म्हणजे पुण्यातल्या पुण्यातच फिरलोय आम्ही हा, तेच. सध्या. पण कुठे कुठे? म्हणजे चिंचवडच्या तिथेच म्हणजे नाही का, मोरगा गणपती. हा, मोर्या गणपतीला मोरया वगैरे. मोर- ते तर परत शिरगाव शिर्डी, शिर्डी वगैरे आहे प्रतिशिर्डी. तिथे. पण लहानपणीच देवस्थान नाही नाही,
जसं म्हणजे लग्नाच्या आधी पण गेलोय आणि लोणावळ्याला पण एकदा गेलो होतो. पण बरं झालं मग फायनली लग्न झालं. हो हो ना. हो. किती वर्ष झाली लग्नाला? आता जून मध्ये 2 वर्ष होते. नवीन आहे म्हणजे. हो नवीन आहे. आत्याचा मुलगा जुना आहे. लग्न नवीन आहे पण अरे हसू नका रे तुम्ही. त्याच्यासाठी एक गाणं म्हणा ना आज. सर मी गाणंच म्हणणार होते आता. त्यामुळं कुठलं म्हणजे झी मराठीचं ते मी होणार सून मी या घरची त्यामधलं एक गाणं आहे हा. ना ते म्हणणार आहे मी. म्हणा ना मग. नाही कळले कधी जीव वेडावला वा वा. ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी शब्द झाले मुके बोलती पैंजणे. उतरले गालिया सोबती चांदणे. पाहताना तुला चंद्रही लाजला. ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. हे सगळं कुठे चिंचवडला? नाही काल रात्री मी गाणं सिलेक्ट केलं रूम वरती आम्ही दोघींनी मिळून? हा. या तुमचा सल्लागार? नाही गाणं मी बसले. सिलेक्ट केलं आणि प्रॅक्टिस पण मीच केली. तुम्ही प्रॅक्टिस केली आणि त्यांचा काय क्लास आहे गाण्याचा? हो आहे खरंच आहे. खरंच हो आहे. आहे. द्या माईक त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. मी निकिता देशपांडे. कुठे राहता? मी कोथरूड वरून आली आहे. माहेर माझं नाशिकला आहे आणि सासर भुसावळचं आहे. हो का. पण तुम्ही काय खरंच गाण्याचं हो मी क्लास? सुगम संगीताचे क्लासेस घेते. अरे वा वा वा. बरं काय करतात ते? ते कंपनीमध्ये आहे पुण्यात प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली आहे. 3 वर्ष. कसं जमलं कसं तुमचं? असंच म्हणजे त्यांचं जेव्हा स्थळ मला आलं होतं हा. तर त्यावेळेस माझी आई थोडी म्हणजे पडली होती तर तिचा पाय फ्रॅक्चर होता. अरे वा. सो त्याच्यामुळे आम्ही 1.5 महिना काहीच कॉन्टॅक्ट नाही केला त्यांना आणि मग 1.5 महिन्यानंतर आम्ही बघायला आलो पुण्याला त्यांना आणि म्हणजे एकाच नजरेत आम्ही दोघांना खूप आवडलो एकमेकांना. त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि ते खूप 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 प्रेम करतात माझ्यावरती. म्हणजे मला काही झालं थोडं पण तरी त्यांना नाही सहन होत. आणि तुम्हाला झालं की घरी आनंदाच्या उकळ्या फुटतात? हो ना? नाही सर असं नाही. सगळ्यांच्याच घरी ना. पण त्यांची आज आठवण येते. घरच्यांना एकटं सोडून गेलो नाही अशा बऱ्याच जणींनी आज सांगितलं. पण खरं सांगू तुम्हाला हे वर्षातून एकदा घडलंच पाहिजे. कारण ना 2 दिवस तुमच्यापेक्षा जास्त घरातले तुम्हाला मिस करतायत. ते मिस केल्यानंतर इथून जेव्हा जाल ना तेव्हा सुद्धा ना तुमच्याबद्दलचं त्यांचं मत इतकं बदललेलं 2 दिवसांनी नक्की दिसणार आहे तुम्हाला. तेव्हा खूप छान आठवणी घेऊन जा. ह्यांच्याकडे द्या. म्हणजे नाही का माझ्या सासूबाई आहेत ना त्या जरा पॉझिटिव्ह म्हणजे नाही का मी जरा वयाने लहान पडते आणि चिंचवड मधलं मला एवढं काही माहिती नाहीये. त्यामुळे मला असं घरापासून लांब असं एकटं जाऊन देत नाही कुठेच नाही का. पण आता त्यांनी पाठवलं तुमच्यामुळे झी मराठीमुळे असं वाटतंय की नाही का घरातली अशी जबाबदार व्यक्ती नाही का असते की ती सोबत असली की एक विश्वास असतो की नाही का आपली सून आपली मुलगी कुठे पण जाऊ दे आपल्या घरी सुखरूप येणार. त्या विश्वासाने मला आज त्यांनी पाठवलंय त्याच्याबद्दल धन्यवाद सर. बरं गाणं ऐकवा नाही. हो. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. हाय श्वासात ही ऐकू ये मारवा. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा.
नाव सांगा. नमस्कार सर, मी प्राजक्ता केदार चांदवडकर. माहेरचं नाव प्राजक्ता दिगंबर वाडेकर. माझं माहेर बारामतीचं. तुम्ही आता जितक्या शांत दिसतायत तेवढ्या शांत नसाल असं मला वाटतं. नाहीच आहे. नाही ना, एकदम मस्त आनंद स्वच्छंद असं सगळं. हो की नाही? हो. मग आज काय इथे काय माझी ऍक्टिंग करून दाखवा. नाही हो सर. अरे करा ना, करा ना, करा 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 असं थोडस चालेल ना. आई आई गो. आई आई ग. आता काय तुम्ही काय बोलणार, तुम्हाला काय ऐकवायचं आहे? सर उखाणा. घ्या. काळ्याभोर आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते प्राजक्ता लक्ष द्या सारे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खूण, केदाररावांचं नाव घेते वाडेकरांची लेक चांदवडकरांची सून. वा 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 वा. या 6 जणींना आता पुढचं आव्हान आहे. या 6 जणींपैकी कोण पुढच्या खेळात जाणार ते बघणार आहोत आणि त्यासाठी हा खेळ. या 6 जणींना शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. खेळ फार छान आहे. समोर 3 ठेवलेले आहेत छोटे छोटे. हा, वेळ सुरू झाल्यानंतर 3 घंटानाथ झाल्यानंतर चालायला सुरुवात करा. धावत गेलात तरी चालेल. पहिला जो टीन आहे तो उचलायचा, दुसऱ्या टेबलवर जायचं, तिथे ठेवायचा आणि मग तिकडचा टीन उचलून पहिल्या टेबलवरून आणलेल्या त्या टीनवर ठेवायचा. मग ते दोन्ही टीन उचलायचे, पुढे जायचे, पुन्हा ठेवायचा आणि मग अनुक्रमे 1, 2, 3 असे टीन एकावर ठेवत असताना पिवळ्या रंगाचा टीन मात्र मध्ये आला पाहिजे. मग पुन्हा ते 3ही टीन उचलायचे आणि बॅलन्स करत न पडू देता सावकाश ती अंतिम रेषा पार करायची. सर्वात आधी व्यवस्थित खेळातल्या नियमांचं पालन करून ज्या अंतिम रेषा पार करणार त्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा या 6 जणींसाठी टाळ्या वाजवूया. खेळ सुरू झाला आणि त्यानंतर आपण बघितलं प्रत्येक जण आपापल्या परीने खेळ खेळत होतं. 2 नंबर पोहोचतायत तोच हातातून तो कॅन पडला. त्याच्यानंतर 1 नंबर त्या खडतर प्रवास करून पोहोचू लागल्या आणि एकंदरीत 3 नंबर ज्या क्षणी पोहोचल्या 4, 5, 6 याने ठरवलं जाऊ दे, गेली आहे नाही पुढे, आता नको आपण जाऊया. त्यामुळे आपण सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे की आज विजयी ठरलेला ट्रॅक नंबर आहे 3. या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. आणि आता स्वागत करूया स्मृधी रहाटे, सुषमा पिंपळे, शिल्पा हेगणेश्वर, पल्लवी येवले, नीता परदेशी आणि कीर्ती देशमुख यांचं. माझं लग्नाआधीचं नाव शीतल शरद नांदे आणि लग्नानंतर मी सौ स्मृधी विवेक रहाटे. बाकी कशा आहात तुम्ही? हा सर. मस्त आहे. जनरली माणूस जेवल्यानंतर काही ना काही शांतपणे, काय तुम्ही जीभ का चावली मॅडम? काय सगळ्या का हसतायत? जेवल्यानंतर जनरली माणसं पाणी पितात. काय हो माऊली? सर ऍक्च्युली आधी जीभ का चावलीत ते सांगा. सर मला कळलं तुम्ही जेवल्यानंतर म्हटलात की तुम्ही काहीतरी बोलताय मला. काय? जिऱ्याबद्दल. जिऱ्याबद्दल बोललो. काय झालं सांगा. सर मला ना जास्त गॅप पडला ना खाण्यामध्ये, 2 मील मध्ये
की मला ऍसिडिटीचा त्रास होतो. बरोबर, म्हणून तुम्ही जिरा घेऊनच फिरता का? हा सर सध्या सुरू केलं. नाही पण चांगलं आहे ना. पण मला सांगा ही पण ह्या सगळ्यांच लागिर झालं जिरं झालंय का? दोघीच्या जिऱ्यामध्ये माझा भुगा केलाय. या दोघींच्या जिऱ्यामध्ये माझा भुगा केलाय, काय वाक्य आहे? पण तुम्ही सोबत घेऊन आले होते जिरा सोडा? कंटिन्यू इकडे जिरा इकडे सोडा, माझा भुगा. मग तुम्ही येताना किती बाटल्या घेऊन आलेल्या जिरा सोडा? ऍक्च्युली एकच आणलेली. मग काय चमच्याने देताय का? ग्राईप वॉटर आहे का ते? तर अशा तऱ्हेने जिरा सोड्याने तुमच्या आयुष्यात म्हणजे म्हणतात ना दुःखाची ऍसिडिटी घालवली आहे. जिरा सोडानी नाही सर, झी मराठीने. द्या. सर नवऱ्यासाठी उखाणा घेते ना, आता ते चिडायचे. आम्ही नाही म्हटलं का तुम्हाला? नाही. मग घ्या ना. ज्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हलतही नाही झाडाचे पान, त्या परमेश्वराचे स्मरण करून विवेकरावांचं नाव घेते. आजचा दिवस आहे खूपच छान. वा 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 वा. नमस्कार सर, माझं नाव सौ सुषमा बालाजी पिंपळे, पुण्यावरून आलेली आहे. पण माझं माहेर उस्मानाबाद जिल्ह्यात तेरडुकी माळकरंजा आहे आणि माझं सासर आहे निलंगा. आता कसं वाटतंय? आता छान वाटते. कसा ग्रुप झालाय तुमचा सगळा? खूप छान सर. कशा आहेत सगळ्या मैत्रिणी? खूप म्हणजे एकदम असं टचिंग जीवाभावाचे झाल्यासारखे झालेत सर. खुश आहे. मग खुश तुम्ही आहे. काय म्हणताय? गाणं म्हणताय? नाही. मग उखाणा उखाणा घेते. घ्या घ्या. प्रेम घ्या प्रेम द्या, प्रेमाचा करते साठा, बालाजी पिंपळेच्या सुख दुःखात अर्धा माझा वाटा. माझं नाव सौ शिल्पा अमित हेग्नेश्वर, माहेरचं नाव शिल्पा अरुण गोनेल. बरं. सर्वात प्रथम तर सर मी झी मराठीचे आभार मानते आणि तुमचे सुद्धा सर, आणि माझे आजी आई वडील, माझे सासू सासऱ्यांचे, माझे मिस्टरांचे आज माझ्यावर बरोबर ब्लेसिंग असल्यामुळे आज मी इथे आहे सर. नमस्कार सर, बोला. माझं नाव सौनीता रामदास परदेशी. आपण काय करता सध्या? मी गृहिणीच आहे सर. गृहिणी. किती वर्ष झाली? लग्नाला आता 26 वर्ष झाली. 26 वर्ष. काय कसा प्रवास कसा आहे 26 वर्षाचा? हा, तसा थोडा कष्टाचा आणि बराच स्ट्रगलचा झाला, पण आता एवढा सुखाचा आहे की माझ्यासारखी सुखी मीच. आणि झी मराठीने ही जी संधी आम्हाला दिली आहे ती पैठणीसाठी आम्ही आलोय हे निमित्त आहे सर. पण आम्हाला इतका आनंद आणि इतक्या मैत्रिणी झाल्यात की तो आनंद आणि तो अनुभव आमच्या कायम लक्षात राहणार. मग आता काय उखाणा घेता? हो. या. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, रामदासजींचं नाव घेते भाऊजींचं मान राखून. वा वा. द्या. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची पल्लवी गणपत भांबरे आणि हल्लीची सौ पल्लवी संदीप येवले. हल्लीची म्हणजे? हल्लीची म्हणजे आता लग्नानंतरची. पण आता हल्लीची होऊन किती वर्ष झाली? 22 वर्ष झाली. 22 वर्ष तरी हल्लीची. मग आता माहेर कुठे आहे तुमचं? माझं माहेर चाळीसगावचं, सासर अंबळनेरचं. माझी खूपच छोटीशी फॅमिली आहे. माझ्या घरात आता सध्या म्हणजे माझे मिस्टर, मुलगा आणि मी, आम्ही तिघं राहतो. मोठे दीर आत्ताच कोरोनाने वारले. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे, पण ते दोन्ही पण माझीच मुलं आहेत. म्हणजे जन्म एका मुलाला दिला असला तरी मी आई तिघांची आहे. महामिनिस्टरसाठी एक छोटीशी कविता केली, ती ऐकवायची होती मला. ऐकवा. कधी कधी भाव होतात निशब्द, आनंद बोलायला लागतो. अलगद ओंजळीत आलेला क्षण मनाच्या कोपऱ्यात विसावतो. सुखाचे क्षण वाटतात मनाला सदा हवे हवे, झी मराठीने दिले माझ्या स्वप्नांना पंख नवे. वा वा वा, खूप छान. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. माझं नाव कीर्ती राकेश देशमुख. माझं सासर आणि माहेर विदर्भातलं, वाशिमचं माहेर आणि यवतमाळचं सासर आहे. आम्ही पुण्यामध्ये जॉबच्या शोधात आलो आणि जे IT सेक्टर, त्याच्यामुळे इथे सेटल झालो. आणि पुण्याने मला आता हा क्षण दिलाय, त्याचं एक खूप कौतुक वाटतं. आणि मला आणखीन एक गोष्ट असं सांगायची आहे की लॉकडाऊनमुळे म्हणजे करोनाच्या काळामध्ये स्त्रिया किंवा पुरुष सगळ्यांवरच भार एक वाढलेला होता. सगळ्यांनी एक जास्तीच्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या होत्या. त्यातून निघाल्यानंतर म्हणजे करोनाचा काळ गेल्यानंतर हा जो तुम्ही क्षण आम्हाला देताय तो म्हणजे स्वर्गीय सुख जे म्हणतो तसं आहे. कारण की करोनाच्या काळामध्ये भेटलो नाही, 2-2, 2.5 वर्ष घराबाहेर पडलो नाही
आणि आता भेटतोय तर अशा याच्यामध्ये भेटतोय की आम्हाला नवीन फ्रेंड ज्या आम्हाला आता आयुष्यभर सोबत देतील आणि त्यांच्यासोबत तितकं छान दिवस आम्ही 2-2 दिवस जे राहिलोय त्याच्यामध्ये मला असं वाटतं खूप काही शिकण्यासारखं आणि खूप काही सोबत घेऊन जाण्यासारखं आम्हाला मिळालंय. तर थँक्यू त्यासाठी सर. आता काय उखाणा? हो, उखाणा घेईल. राकेश रावांच्या नावाचे घातले मी सौभाग्याचे काळे मणी, महामिनिस्टरची शान आहे कापसेची 11 लाखाची पैठणी. आणि आता मी आमंत्रित करतो हबप सौ जयश्रीताई येवले, मावळ पुणे इथून आलेल्या या माऊलीचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडात. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण. मला तुम्हाला विचारायचं आहे की एकंदरीत वीट याचं एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण 28 युग पांडुरंग ज्या विटेवर उभा आहे त्या विटेचं महत्व सुद्धा फार वेगळं आहे. काय सांगणार माऊली? ज्यावेळी पांडुरंग परमात्मा स्वतः इथं यावा ही इच्छाही मनात नसताना भक्त पुंडलिकरायांनी फक्त आईवडिलांची सेवा केली. इतकी अंतकरणापासून सेवा केली की त्या भगवंतालाही यावं लागलं. जगाचा मालक समोर उभा असताना सुद्धा भक्त पुंडलिकरायांनी ती वीट समोर फिरकावली आणि सांगितलं की या विटेवर येऊन उभा राहा. आणि विटेवर येऊन उभे राहिले. भाग्यवान ती वीट ज्या विटेवर भगवंत उभे राहिले. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 28 युगी आज भगवंत उभा आहे. युगी 28 विटेवरी उभा असं प्रमाण दिलं जातं. किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, हे सुंदर ध्यान म्हटलं जातं. कारण ज्यावेळेस भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं जातं त्यावेळेस निश्चितपणाने विटेचंही वर्णन केलं जातं. तर आज महिलांना खूप सुंदर खेळ दिलेला आहे विटेचा, की त्या विटेवर उभं राहून ज्यावेळेस ते चालतायत तर चालत असताना त्यांना स्वतःचा जो समतोल आहे तो राखायचा आहे. फार महत्वाचा खेळ बर का. कारण वीट ही समानतेचं प्रतीक आहे. जर आपण उभा राहिलो तर निश्चितपणाने आपण समान उभं राहू. आणि त्यावर न चालत असताना जसं स्त्री अनेक संसाराची जबाबदारी पेलत असताना, तिला अनेक वेळा वेगवेगळ्या जबाबदारी पार करत असताना तिला समानता ही खूप ठेवावी लागते. बरोबर आहे. स्वतःचा आनंद इथे सगळेजण साजरा करतायत. मला खरंच मनापासून सगळ्या झी मराठीचे खूप आभार मानायला आवडेल. कारण हा जो आनंद आहे ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातही असा सुख सोहळा अनुभवायला भेटणार नाही. आणि हा सगळ्या गृहिणींना हा सुख सोहळा झी मराठीच्या माध्यमातून आज इथं अनुभवायला मिळतोय. ही सोन्याची संधी आहे. सोन्याची पैठणी मिळेल का नाही हा लांबचा भाग आहे, पण ही आज सोन्याची संधी आपल्याला प्राप्त होती हे मात्र निश्चित आहे. किती छान माऊली, तुमचे सोन्याचे शब्द आम्ही प्रत्येक शब्द ऐकत होतो आणि त्या वाक्यामध्ये आम्ही सुद्धा गुंगून जात होतो. इथं बसून तुम्ही मला थेट पंढरपुरात घेऊन गेलात. तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. आणि माऊली तुमच्यासाठी खेळ 6 जणींसाठी. ज्या क्षणी 3 घंटा नाद होणार धावत धावत यायचं, या विटेवर उभं राहायचं. त्यानंतर आधी विटेवर उभं राहा आणि खेळ लगेचच सुरू करा, वेळ घालवू नका. एक वीट स्वतःच बॅलन्स करत पुढे ठेवायची, दुसरा पाय ठेवायचा, जमिनीला पाय न लावता एक एक वीट पुढे सरकवत तुम्हाला या मधल्या टप्प्यावरची जी पांढरी पट्टी आहे त्याच्या पुढे 2 विटा गेल्यानंतर त्या 2 विटांवरती उभं राहून तुम्ही उतरायचं आणि मग धावत अंतिम रेषा पार करायची. सर्वात आधी हा खेळ नियमांचं 100% पालन करून ज्या पूर्ण करणार त्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. बॅलन्स महत्वाचा आहे. जमिनीला पायाचा स्पर्श झाला तर पुन्हा मागे यायचं, पुन्हा या पट्टीच्या पाठी 2 विटा ठेवायच्या, पुन्हा खेळ खेळायला सुरुवात करायचा. सर्वात आधी खेळ पूर्ण होणं हे महत्वाचं आहेच, पण नियमाचं तंतोतंत पालन हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे.
खेळाला सुरुवात झाली आणि खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं वेगवेगळे प्रकार खरं तर छान पद्धतीने खेळ खेळत असताना बघायला मिळाले. कुणी 2-4 विटांवरून पुढे जाऊन पुन्हा मागे आलं. काही जणी अर्ध्यापर्यंत गेल्या आणि तेवढ्यात बॅलन्स गेला, परत मागे यावं लागलं. काही जणींनी सुरुवातीलाच आपल्या विटा ठेवल्या आणि चालत जाणं पसंत केलं की जेणेकरून विटांवर जास्त त्रास व्हायला नको, विटांना वाईट वाटायला नको. 1 आणि 2 मध्ये चढाओढ सुरू झाली आणि काही क्षणांच्या फरकाने एक माऊली सर्वात आधी पोहोचल्या. विजयी ठरलेला ट्रॅक नंबर आहे 1. या 5ही माऊलींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. किती छान दिसतोय. आणि आता 6 जणींना आपण या ठिकाणी आमंत्रण देणार आहोत. स्वागत करूया मेधा जोशी, वर्षा जाधव, स्नेहल खुटाळे, संपदा बुटाला, वंदना जॉय काळे आणि सायली सपकाळे यांचं. काय ही काय संकल्पना होती अशी? मला तर ना 6 शाहरुख एकत्र आले तसं वाटतं. ऍक्च्युली हो, काय ऍक्च्युली तोच प्लॅन होता आणि तुम्ही पण एकदम असं आम्हाला पैठणीसाठी करताना आहात, ते दोन्ही मिळून कॉम्बिनेशन. अच्छा, असं होतं का? वा 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 वा. पण ही कोणाची संकल्पना? आमच्या सगळ्यांचीच, सगळ्या जणींनी मिळून केली. हो. कसं वाटतंय पण माऊली? नाव सांगा. माझं नाव संपदा चैतन्य बुटाला. मी पुणे निगडी इथून आलेली आहे. आज खूप छान वाटतंय. माझ्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली. लग्नानंतर फर्स्ट टाइम असं विदाऊट फॅमिली खूप साऱ्या मैत्रिणींबरोबर बाहेर आलेली आहे. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या अननोन लोकांमध्ये एवढं पटकन मिक्स होऊ आपण. 2 दिवसात किती हसला तुम्ही? खूप 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 खूप. काय सांगताय? हो हो. बरं मला सांगा, 6 वर्ष झाली लग्नाला. हो. लग्नात जेवढा मेकअप केला होता, काय आता ह्याच्यात हसण्यासारखं काय आहे? किती सोपा प्रश्न विचारला ना मी. काय मेकअपच्या बाबतीत तुमचं? ऍक्च्युली इथे येताना घरून आवरून आलो होतो, पण थोडंसं राहिलं होतं. तर मग बसमध्ये खूप ट्रॅफिक लागला आम्हाला. लोणावळ्यात येताना ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे बस खूप लेट होती. मग बसमध्ये जरा ते राहिलेली गोष्टी कम्प्लीट केल्या. कसा आहे ना प्रवास जाणवेल सांगा. काय करतात मिस्टर? त्यांचा रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. बर, मग आता काय उखाणा की? 2 जीवांचे मिलन जणू, शतजन्माच्या रेशीम गाठी, चैतन्याचे नाव घेते खास तुमच्या सर्वांसाठी. नमस्कार सर, मी वंदना जॉय काळे. माझं माहेर पुण्याचं आणि माझं सासर बदलापूरचं. काय करता आपण? मी टेस्टिंग इंजिनियर आहे. आणि माझे हस्बंड जे आहेत ते नोकरी करतात. कसं काय जमलं? आमचं अरेंज मॅरेज. म्हणजे अशी स्टोरी आहे की दोघांनाही करायचं नव्हतं, पण हो, पण झालं. कसं? असं कसं होईल? म्हणजे मला MBA करायचं होतं आणि त्याला इतक्यात लग्नच करायचं नव्हतं. मग काय झालं असं? मग बघायचा कार्यक्रम झाला आणि दोघांनाही विचारलं नाही की होय की नाही, आणि पेढेच वाटले डायरेक्ट घरच्यांनी. घरच्यांना एक काम नाही धंदा ना. पेढे वाटल्यावर काय झालं? नाही जायचं, पेढा खायचा आणि गप्प बसायचं ना. नाही, मग नंतर आम्ही एकमेकांना आवडलो. कधी? पेढ्यामुळे? नाही, म्हणजे 15 दिवसानंतर आम्ही जेव्हा नंबर एक्सचेंज झाले आमचे. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं आणि 6 महिन्यानंतर आमचं लग्न झालं. कसे आहेत ते? खूप छान आहे. मग त्यांच्यासाठी काय उखाणा? मी गाणं म्हणू? म्हणा म्हणा त्यांच्यासाठी. काजीब तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भिरतो, हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणगुणते, काजीब तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. मला सांगा,
2 दिवस हे जे माहेरपणाला झी मराठीकडे आलाय ते एकदम आनंद घेऊन जाल ना? हो, खूप खूप आनंद घेऊन जाणार आहे. आणि तुम्हाला, तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या स्टॅमिनाला आणि एनर्जीला हॅट्स ऑफ आहे माझ्याकडे. नमस्कार. प्रत्येक क्षण तुमच्या आनंदासाठी, प्रत्येक क्षण तुमच्या सुखासाठी. आणि इथून जाताना तुम्ही माहेराहून आम्ही काही लाडवाचा डबा भरून देणार नाही आहोत, पण आनंदाचा साठा घेऊन तुम्ही घरी जा. उरलेल्या आयुष्यात संसारातले प्रत्येक क्षण यापेक्षा जास्त आनंदाचे आणि गोड व्हावेत हीच आमची शुभेच्छा. थँक्यू सर. नमस्कार, मी सायली सपकाळ. मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि ब्युटिशियन. खूप छान तुमचा हा जो काही कार्यक्रम आहे ना तो खूपच छान आहे. त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे बऱ्याच महिला अशा आहेत की त्या पहिल्यांदा घरातून बाहेर पडल्यात, मुलांना सोडून किंवा मिस्टरना सोडून, फॅमिली सोडून. त्यांना खूप चांगलं सगळं जे काही मिळाले त्या खूप खुश आहेत आणि त्या इतक्या एन्जॉय करतात, ते खूप एन्जॉय करतात. ते मग काय उखाणा घ्या. सासरे माझे प्रेमळ, सासू माझ्या हौशी, रुपेश रावांचं नाव घेते महामिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. वा वा वा. नमस्कार, मी आधीची संध्या रवींद्र पंडित आणि लग्नानंतर मेधा नितीन जोशी. आणि माझ्या घरी आम्ही 9 जण आहोत फॅमिली. सासू सासरे, दीर, जाऊ, माझा भाचा, माझी 2 मुलं आणि असे 9 जण आम्ही सगळेजण आहोत. काय साधारणतः आता उद्या जेव्हा परत सगळ्या जणी निघाल, काय इथल्या कुठल्या आठवणी मिस करा? इथल्या सगळ्या लोकांचं प्रेम खूप 2 दिवसाचे म्हणजे काल दुपारपासून आम्ही इथं आलो. मला खूप कौतुक करायचंय खरं झी मराठीचं आणि इथल्या टीमचं की अप्रतिम सोयी आहेत सगळ्या. आणि असं म्हणतात की माणुसकी वगैरे किंवा असं काही संपत आलंय किंवा आता उरलीच नाहीये. अतिशय खोटं आहे, कारण का इतकं प्रेम, भरभरून प्रेम दिलंय आम्हाला सगळ्यांनी आणि आमचं इतकं कौतुक केलंय. त्यामुळे खरंच झी मराठीचं खूप 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 कौतुक आणि खरंच माहेर आल्यासारखं वाटतं. आता काय उखाणा? हो. आयुष्यात मित्रमैत्रिणी असणे यांनी सुंदर होते जीवन. आणि नितीनचं नाव घेऊन माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना करते वंदन. नमस्कार, मी वर्षा प्रसाद जाधव आणि माहेरचं नाव वर्षा अनिल उनावणे. एरवी काय करता आपण? एरवी आता सध्या आम्ही शॉप घेतलेले, त्यामुळे शॉपवरती असते. कसलं काय काय? मिल्क प्रोडक्ट आहेत, म्हणजे दूध डेअरी, दुधाचे प्रकार सर्व आहेत, तिथे मी असते. आता काय उखाणा घेताय की काय? उखाणा घेते ना, उखाणाच घेते. घ्या. झी वाहिनीमुळे मला मिळाल्या सर्व मैत्रिणी. प्रसाद रावांचं नाव घेते, महामिनिस्टरची मिळवणार मीच पैठणी. वा, अभिनंदन. माझं नाव स्नेहल अमेय कुटाळे, माहेरचं नाव स्नेहल चंद्रशेखर सासवडे. मग काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. मुलगी व्हायच्या आधी मी जॉब करत होते. ऍक्च्युली मी कार्यक्रमाला येऊ शकले ते आमच्या मम्मींमुळं. माझी जर मुलगी असते तर आम्ही 3घच जण पुण्यामध्ये राहतो, त्यामुळे मग तिला कोण सांभाळणार म्हणून मला येताही आलं नसतं. पण ती 15 दिवस त्यांच्याकडे होती, त्यामुळे मी येण्याचं डेअरिंग केलं तिथं. अरे वा वा वा. मग आता काय उखाणा? नाव घ्या, लग्नानंतर काय असतो हा कायदा. अमयचं नाव घेते, पण त्यात तुमचा काय फायदा. या 6 जणींना विनंती आहे आपल्या आपल्या मार्कवर उभ्या राहा. खेळ सोपा आहे. ज्या क्षणी 3 घंटा नाद होतील त्यानंतर धावत धावत जायचं. समोर एक पेटी ठेवलेली आहे, त्या पेटीला कुलूप आहे. तिथे असलेल्या चाव्यांनी ते कुलूप उघडायचं. कुलूप उघडल्यानंतर आतमध्ये एक प्रश्न आहे, तो प्रश्न वाचायचा, पुढे धावत जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि मग स्वतः अंतिम रेषा पार करून उभं राहायचं. असा हा खेळ आहे. हा खेळ पूर्ण करणं महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर बरोबर उत्तर असणं हे सुद्धा यामध्ये निर्णायक ठरणार आहे. तेव्हा बघूया आता या 6 जणींमधून कोण जिंकणार. रेडी?
खेळ सुरू झाल्यानंतर आपण बघितलं सगळ्यात आधी खरं तर कुलूप उघडलं नंबर 1 नी, प्रश्न वाचला. त्यानंतर नंबर 2 नी कुलूप उघडलं. 1 नंबर उत्तर लिहीपर्यंत 2 नंबरनी उत्तर लिहून आघाडी घेतली आणि काही क्षणांच्या फरकाने विजयी ठरलेला ट्रॅक नंबर आहे नंबर 2. दार उघड बये, दार उघड. खूप अटीतटीचा सामना. प्रश्न एकदम सोपा होता. बऱ्याच जणांना प्रश्न कुठला याचं कुतूहल असेल तर वर्षातील पहिला मराठी महिना कुठला, आणि त्याचं उत्तर चैत्र लिहिलं. फक्त लिहून म्हणजे सगळ्यात आधी कुलूप उघडून आघाडी घेऊनही थोडा संथ गतीने खेळ झाला आणि आपण मागे राहिला आणि तेवढ्यात त्यांनी आघाडी घेतली. या 5ही जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. दार उघड बये, दार उघड. अय्या मोर किती छान दिसतोय. पुणे केंद्रावरून या 15 जणी अंतिम फेरीसाठी आता निवडल्या गेलेल्या आहेत. या 15 जणींमधून पुण्याची विजेती घोषित होणार आहे. तेव्हा आता आजचा भाग इथेच संपतो आहे आणि यानंतर या सगळ्यांना भेटणार आहोत आपण उद्याच्या भागात. किंवा पाहायला विसरू नका महामिनिस्टर फक्त झी मराठीवर.